नोव्हेंबर 2017 मधली गोष्ट आहे. पुणे महानगरपालिकेत महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. या सभेत पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. काही वेळातच सभा अर्धवट सोडून ते बाहेर पडले. सभागृहातून महानगरपालिकेच्या आवारात आले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीत फ्रंट पेजवर एक फोटो प्रकाशित झाला. महापालिकेच्या बिल्डिंग समोर एका हातात फाईल, दुसऱ्या हातात फोन आणि एकूणच करारीपणा कॅरी करणारा अधिकारी उभा असतानाचा हा फोटो पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांचा, अर्थात तुकाराम मुंडेंचा. तुकाराम मुंडेंच्या त्या फोटोची तेव्हा प्रचंड चर्चा झाली होती. मुळात तुकाराम मुंडेंची चर्चा होणं तेव्हाही नवीन नव्हतं, आत्ताही नवीन नाहीये. सध्या मुंडे चर्चेत आहेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी राबवलेल्या धडक कारवाईमुळे. मुंडेंनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच केमिकलचा वापर, भेसळयुक्त खवा, तूप, बनावट औषधं आणि अवैध गुटख्याचा साठा जप्त करत त्यांनी अनेक दुकानं सील केली. फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना इशारा दिला. 10 दिवसात 33 जणांना अटक झाली. 24 FIR दाखल झाल्या आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. असंच सुरू राहिलं तर मुंडेंची इथून सुद्धा बदली होईल का? कारण तुकाराम मुंडे पदावर येतात, कारवाई सुरू होते आणि त्यानंतर त्यांची बदली होते. हा सिलसिला मागची 21 वर्ष सुरू आहे. अनेकदा तर मुंडेंची बदली वर्षभरात 3 वेळा सुद्धा झाली. या बदल्या, कारवाई या सगळ्यात तुकाराम मुंडे या नावाची दहशत कशी तयार होते पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ऑगस्ट 2005 मध्ये तुकाराम मुंडे यांची पहिली नियुक्ती झाली. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोलापूर. पुढे जाऊन याच सोलापूरचे ते जिल्हाधिकारी सुद्धा झाले. बार्शी मधली लोक त्यांची एक आठवण सांगतात. मुंडेंनी कारवाईची सुरुवात तहसीलदार ऑफिसची भिंत तोडून केली होती. जर सरकारी इमारत अनधिकृत असेल तर तिच्यावरही कारवाई होणार, याचे संकेत त्यांनी तेव्हाच दिले होते. त्यांच्या कार्यपद्धतीत एक गोष्ट अगदी सुरुवातीपासून आहे, ती म्हणजे शिस्त. अर्थात या शिस्तीचा परिणाम त्यांच्या कार्यकाळात अगदी सुरुवातीलाच दिसून आला. सप्टेंबर 2007 मध्ये देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ही त्यांची दुसरी नियुक्ती होती. पण अवघ्या 3 महिन्यात जानेवारी 2008 मध्ये त्यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली. मग मार्च 2009 मध्ये आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि पुन्हा 4 महिन्यात जुलै 2009 मध्ये त्यांची वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. हा बदल्यांचा सिलसिला 2005 पासून असाच सुरू राहिलाय. 25 मेला तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्याआधी 1.5 महिन्यांपूर्वी मुंडे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. सध्या झालेली त्यांची बदली ही 21 वर्षांच्या करिअर मधली 25वी बदली ठरली. पण एवढ्या बदल्या होण्यामागचं कारण सांगितलं जातं तुकाराम मुंडेंची दहशत, चुकीचे प्रकार, काम चुकारपणा किंवा केवळ मलई खाण्याचं काम करणाऱ्यांवर बसणारी दहशत. मग यात अधिकारी येतात, व्यावसायिक येतात आणि अर्थात संशयाची सुई नेत्यांवरही जाते. पण या दहशतीची चर्चा सुरू झाली ती तुकाराम मुंडेंच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. तुकाराम मुंडेंना ओळखणारी माणसं सांगतात त्यांना फक्त 2च कामं कळतात. एक नियमात बसत नाही आणि दुसरं नियमात बसतं. या पलीकडे ते काम करत नाहीत. काम नियमात बसणार नसेल तर मुंडे नेत्यांना सुद्धा जुमानत नाहीत. 2020 मध्ये तुकाराम मुंडे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते. तेव्हा त्यांचा तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्याशी वाद झाला होता. महापौर असलेल्या जोशी यांनी प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना डावललं जात आहे असा आरोप केला. तेव्हा मुंडे यांनी सगळे निर्णय हे नियमांनुसार आणि परिस्थितीनुसार घेतले जातात असं सांगत आपल्या भूमिकेचं समर्थन केलं. कोविड काळात केलेल्या उपाययोजना, अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून सेवेत घेण्याचा मुद्दा यावरून वाद झाला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे नगरसेवक आणि मुंडे अनेकदा आमने सामने आले आणि ऑगस्ट महिन्यात मुंडेंची बदली झाली. त्यांची बदली होऊ नये म्हणून नागपूरमधल्या लोकांनी आवाज उठवला होता. याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली. मुंडेंच्या कामाचा धडाका दिसून आला ते पुण्याच्या पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक असताना. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पुण्याच्या आयुक्त पदाची जबाबदारी हवी असताना पीएमपीएमएलची जबाबदारी दिल्याने मुंडे नाराज आहेत, ते पदभार स्वीकारणार नाहीत अशा बातम्या आल्या. पण मुंडेंनी 2च दिवसात पदभार स्वीकारला आणि कारवाईचा धडाका चालू केला. त्यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या 158 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं.
बडतर्फ केलेले कर्मचारी बदली, हंगामी आणि रोजंदारीवर काम करणारे होते. या कर्मचाऱ्यांनी सुट्टीचे दिवस सोडून एका महिन्यात 21 दिवस काम करणं गरजेचं होतं. पण ही अट ते कर्मचारी पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं. मुंडेंनी त्याआधीच कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 13 वाहतूक निरीक्षकांना निलंबित केलं होतं. एवढंच नाही तर फक्त खासगी ठेकेदारांना फायदा होतोय अशी कंत्राटच त्यांनी रद्द केली होती. या सगळ्यात मुंडेंनी दावा केला की ठोस कारवाई केल्याने आणि कामात सुसूत्रता आणल्यामुळे PMPMLच्या बंद असलेल्या 1100 बसेस पुन्हा रस्त्यावर आणल्या आहेत. याचा फायदा पुणेकरांनाच होतोय. तेव्हा लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांचे संबंध बिघडल्याने मुंडे यांच्यावर लोकप्रतिनिधींचा राग असल्याची चर्चा झाली. बडतर्फ कर्मचारी, ठेकेदार यांनी तर मुंडेंच्या कार्यपद्धतीवर हिटलरशाही हा आरोप केला आणि काही दिवसांनी मुंडेंची बदली सुद्धा झाली नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून. पण इथं त्यांचा कार्यकाळ फक्त 10 महिन्यांचा होता. इथूनही त्यांची बदली झाली नियोजन सहसचिव म्हणून, ते सुद्धा महिनाभरासाठीच. नवी मुंबईमध्ये आयुक्तपदी असताना तुकाराम मुंडेंनी बेकायदेशीर बांधकाम आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यांच्या या मोहिमेची जोरदार चर्चा झाली, अनेकांचे धाबे दणाणले. तेव्हा नवी मुंबईच्या नगरसेवकांनी मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला, जो सभागृहात मंजूर झाला. तेव्हा मुंडेंनी जोवर शासनाचा आदेश येत नाही तोवर पद सोडणार नाही अशी भूमिका घेतली. तर नवी मुंबईमधल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत मुंडेंना पाठिंबा दिला. सेव्ह तुकाराम मुंडे, वॉक फॉर आयुक्त अशी मोहीम काढली. मुंडे यांच्या काळात अतिक्रमण थांबलं, बेकायदेशीर बांधकामांना सुद्धा आळा बसला. त्यामुळे नागरिक खुश होते. पण नियम पाळण्याची दहशत गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांमध्ये पसरली आणि तुकाराम मुंडेंचा काम करण्याचा पॅटर्न चर्चेत आला. आता हा पॅटर्न पुन्हा एकदा सगळ्या राज्यभर गाजतोय. याचं कारण अर्थातच तुकाराम मुंडेंनी सुरू केलेली धडक कारवाई आहे. राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. मंत्रालयातल्या कार्यालयातच लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आला होता. 25 मेला तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर राज्यभर एकाच वेळी धाड सत्र सुरू झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी कारवाई झाली आणि 7 जणांना अटक झाली. कोकण विभागात ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आणि 16 जणांना अटक करण्यात आली. पुणे आणि नाशिकमध्ये 3 वाहनं जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत 2.5 ते 3 लाखांच्या दरम्यान आहे. पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थ बनवणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई झाली. आंबेगाव आणि खेड तालुक्यात तब्बल 5 ठिकाणी धाडी टाकण्यात आला आणि 19 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा, पान मसाला, सुपारी आणि संशयित अन्न पदार्थांचा समावेश होता. त्यात या छाप्यात काही ठिकाणी पदार्थांमध्ये कुठलीही भेसळ आढळली नाही, पण व्यवसाय विना परवाना सुरू असल्याचं समोर आलं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली. फक्त 3 दिवसात तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार 53 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मागच्या 10 दिवसात 33 जणांना अटक झाली, तर 24 जणांवर FIR सुद्धा झालेत. भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 204, 275 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. या आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गतही कठोर कारवाई करण्यात आली आहे. पण हा कारवाईचा बडगा कुणावर उगारला गेलाय तर अन्नात भेसळ करण्याचा आरोप असणाऱ्यांवर, खोटी उत्पादनं विकणाऱ्यांवर, प्रतिबंधात्मक पदार्थांचा साठा करणाऱ्यांवर. महत्त्वाचं म्हणजे मुंडे यांनी आता टीव्ही आणि पेपरमध्ये मिसलिडिंग जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना सुद्धा कारवाईचा इशारा दिलाय. मिसलिडिंग जाहिराती दाखवून ग्राहकांना प्रॉडक्ट घेण्यास भाग पाडलं जातं, पण आता हे खपवून घेतलं जाणार नाही. सोबतच या संबंधीच्या जाहिराती जे सेलिब्रिटी करतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अन्न भेसळीच्या तक्रारींसाठी नवीन टोल फ्री नंबर आणि ॲप सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. तर कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कारवाईची तीव्रता सुद्धा वाढवण्यात येणार आहे. थोडक्यात काय तर साधारण 2 महिन्याआधी अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या सांगण्यावरून औषध विक्रेत्यानेच लाच दिल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्याच खात्यात शिस्तीची चर्चा आहे, कारण भेसळ करणाऱ्यांपासून बनावट पदार्थांचा साठा करणाऱ्यांपर्यंत आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी पाठीशी घालणाऱ्यांपर्यंत सुद्धा सगळ्यांवरच दहशत आहे. तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या कारवाईची आणि प्रसंगी लोकप्रतिनिधींची वैर पत्करावं लागलं तरी न थांबणाऱ्या कारवाईच्या पॅटर्नची